भांडूप रेल्वे स्थानक इथं काल रात्री भीषण अपघात घडला। रात्री 9:30च्या दरम्यान रांगेमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावरती बस गेल्यामुळे 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 10 जण जखमी झालेले आहेत। जखमींना राजेवाडी आणि अग्रवाल रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं असून चालकाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे। BEST बस या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 13 जे पादचारी होते ते इंज्युर्ड झाले। त्या 13 पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं। त्यातील 4 जे लोक आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत। या घटनेतला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे। मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातासंदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं। राज्य सरकारमार्फत मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे। राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे, पण अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी अवघे 4 तास मिळणार आहेत। त्यामुळे विविध शहरांमधल्या विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या काळजामध्ये धाकधूक वाढली आहे, कारण राज्यातल्या 29 पैकी अनेक महापालिकांमध्ये युती आणि आघाडीचं चित्र हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे काही ठिकाणी शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर होणार आहेत। साहजिकच त्या उमेदवारांची धावपळ होणार आहे। या उमेदवारांसोबतच अर्ज स्वीकारण्यापासून ते योग्य कागदपत्रांसह दाखल करून घेण्यापर्यंत महापालिका कर्मचाऱ्यांचा देखील कस लागणार आहे। मुंबईत युतीच्या जागांचा तिढा हा अखेर सुटलाय। भाजप 137 जागा लढवणार आहे, तर शिवसेना 90 जागांवरती लढणार आहे। एबी फॉर्मचं वाटप सुरू होणार आहे। शिवसेनेकडून उमेदवारांना फॉर्मसाठी फोनद्वारे संपर्क केला जातोय। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाईची महायुती ही मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागा लढणार असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उमेदवारी वाटपावरून पक्षांतर्गत वाद पाहायला मिळतोय। अजित पवारांकडून मुंबईची जबाबदारी नवाब मलिकांवरती सोपवण्यात आली, मात्र मलिक यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीच्या निवडणूक निर्णय समितीमधील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नवाब मलिकांनी एकाच समाजातील उमेदवारांना प्राधान्य देणं हे चुकीचं असल्याचं मत समितीमधील सदस्यांनी मांडलं। दरम्यान या वादामध्ये अखेर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना हस्तक्षेप करावा लागला। तटकरे आणि पटेलांच्या हस्तक्षेपानंतर राष्ट्रवादी उमेदवारांची यादी 135 वरून थेट 70 पेक्षा खाली आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटपाचा तिढा हा अखेर सुटलाय। महायुती निवडणूक लढवण्यावरती एकमत झालेलं असून कोणत्या प्रभागामध्ये कोणाचा उमेदवार असणार यावरून दोन्ही पक्षांचं एकमत झालंय। ठाण्यामध्ये शिवसेना 87 आणि भाजप 40 जागांवरती लढणार आहे। जागा वाटपासंदर्भामध्ये ठाण्यात भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जागांच्या फॉर्म्युल्यावरती दोन्ही पक्षांचं एकमत झालंय। तर आज मध्यरात्री नंतर दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे। मुंबईनंतर ठाण्यात देखील मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत। मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही माहिती दिली आहे। तर ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं पानिपत करू असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय। सत्ताधाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ठाण्यामध्ये 16 तारखेला ठाकरे ब्रँडचा करिश्माच दिसणार असा विश्वास देखील अविनाश जाधव यांनी व्यक्त केलाय। शिंदेंबरोबर जे गेले ते सगळे त्यांचे नेते होते। यांची उद्या युती तुटली तर सगळ्यात मोठा जर पानिपत ठाण्यात कोणाचा होईल तो शिंदेंचा होईल। तुम्ही ठाण्यातल्या विधानसभेला जे झालेलं मतदान आहे 3 पक्षांचं ते जर तुम्ही सगळीकडे पाहिलंत आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रवादी जर ते एकत्र केलं तर यांना पडलेल्या मतापेक्षा प्रत्येक ठिकाणी 1,500-2,000 हजार मतं ही आम्हाला जास्तीच आहे। आणि आता ठाकरे ब्रँडचा जो काही करिश्मा आहे तो तुम्हाला पाहायलाच मिळेल। तर ह्या सगळी गणितं पाहिलीत तरी आता जरी दुरून ते किती मोठं दिसत असेल तरी ठाणे महानगरपालिकेत 15 तारखेला 16 तारखेला येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल।
ठाण्यात काँग्रेस स्वबळावरती निवडणूक लढवणारे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा ही पूर्णपणे फिसकटलेली असून काँग्रेसला डावलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसनं आधी 35 नंतर 23 जागांची मागणी केली होती. मात्र मनसे, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जागा सोडायला नकार दिल्याचं चव्हाण म्हणाले. 3 लेखी प्रस्ताव देऊन देखील तोडगा न निघाल्यानं काँग्रेसनं स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यावेळेस त्याला काँग्रेसच्या मतांची गरज होती. फार वाईट वाटतं आम्हाला, खेदाने सांगायचं. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी घाम गाळत होते, रक्त गाळत होते. त्यांना आमच्या मतांची गरज होती. आणि आज जेव्हा महापालिकेच्या निवडणुका आल्या तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ताकद नाही, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे पैसे नाही, अशी टिहाळणी किंवा अशा प्रकारची हे निर्माण झाली. ठाण्यातील काँग्रेस कार्यालयामध्ये उमेदवारांना एबी फॉर्म देताना अंतर्गत वाद उफाळून आलाय. ठाणे नगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला. ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि इतर कमिटी निरीक्षक फॉर्म वाटप करत असताना कार्यालयाच्या आत शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्कीही झाली. मुंबईनंतर पुण्यात देखील भाजप शिवसेना युती होणार आहे. भाजपकडून पुण्यामध्ये 140 जागा, शिवसेनेला 16 जागा आणि आरपीआयला 9 जागा देण्यात येणार असून एकूण 165 जागांवरती शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपनं दिलेल्या जागांवरती शिवसेना उमेदवार देणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर मुंबईत देखील रात्री उशिरा या फॉर्म्युल्यावरती अंतिम निर्णय झालाय. मुंबई महापालिकेवरून राजकारण तापलेलं असताना आता उद्धव ठाकरेंच्याच पक्षामध्ये तिकीट वाटपावरून राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री उशिरा मातोश्रीवरती वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 95 मधील उमेदवारीवरून अनिल परब आणि वरुण सरदेसाईंमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शाब्दिक वादानंतर अनिल परब रागामध्ये बैठक सोडून बाहेर गेल्याचं सांगण्यात येत आहे. तर सरदेसाईंनी मात्र या वादामध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलंय. मनसेकडून मुंबईमध्ये एबी फॉर्म देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मनसेनं पहिला एबी फॉर्म यशवंत किल्लेदार यांना दिलाय. किल्लेदार हे मुंबईतील 192 वॉर्डमधून निवडणूक लढवणार आहेत. तर याच ठिकाणाहून मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव या इच्छुक होत्या. उमेदवारीसाठी त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे वारंवार विनवणी केली होती. अखेर उमेदवारी यशवंत किल्लेदार यांना दिल्यानं स्नेहल जाधव नाराज झाल्या आणि त्यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म वाटायला सुरुवात करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरल्यानं ठाकरे गटाकडून एबी फॉर्म वाटायला सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना, ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, आप या पक्षांचा समावेश आहे. तर एकूण 7 पक्षांनी महाविकास आघाडी केली आहे. दरम्यान अजित पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये सामील झालेली नाही. मुंबई प्रभाग क्रमांक 96 मधून उमेदवारीवरून अनेक महिला कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. हालिम शेख यांना तिकीट देऊ नये अशी ठाम मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. बेहरामपाड्यातील अनेक महिला कार्यकर्त्या थेट मातोश्रीवरती दाखल झाल्या होत्या. पक्ष नेतृत्वानं हस्तक्षेप करावा अशी मागणी या महिलांनी केली. हालिम शेख यांना डावलून अल्माज झवेरी यांना तिकीट देण्यात यावं अशी मागणी आंदोलक महिला कार्यकर्त्यांनी केलेली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये राजीनामा सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळालंय. प्रभाग क्रमांक 196 मधून विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांची पत्नी पद्मजा यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. नेत्यांच्या नातेवाईकांमुळे निष्ठावंतांवरती अन्याय होत असल्याचा स्थानिकांचा आरोप असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. एकीकडे विनोद घोसाळकर यांच्या सुनेला प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे घोसाळकर यांचा मुलगा सौरभ घोसाळकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी देण्यात आली आहे. सौरभ घोसाळकर यांना प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी दिली आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 5 वरून शिवसेना आणि भाजपमध्ये तिढा दिसून येत आहे. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे संजय खाडी विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळे प्रकाश सुर्वेंकडून या प्रभागावरती दावा करण्यात येतोय. तर भाजपच्या प्रवीण दरेकर हे भाऊ प्रकाश दरेकरांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्यानं वॉर्ड क्रमांक 5 वरती त्यांनी दावा केलाय. प्रवीण दरेकर आणि प्रकाश सुर्वे यांच्यातला वाद हा फार जुना आहे.
त्यामुळे प्रवीण दरेकर आणि प्रकाश सुर्वे दोघेही जण मागे हटायला तयार नाहीयेत. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंसोबत आघाडी झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला 10 ते 12 जागा आल्या. यावरून आपण उमेदवारांना तिकीट देऊ शकलो नाही म्हणून राखी जाधव नाराज होत्या. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. भाजप आमदार प्रकाश शहांच्या उपस्थितीमध्ये राखी जाधव यांनी कमळ हाती घेतलाय. तर राखी जाधवांना भाजपकडून घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 131 मधून उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. राखी जाधवांचा पक्षप्रवेश होताच त्यांनी उमेदवारी दिल्यामुळे भाजप नेते प्रकाश मेहतांनी नाराजी व्यक्त केली. घाटकोपरमधल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप हा मेहतांनी केला. मुंबईत भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप झाल्यानंतर नाराजीचा सूर आहे. वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते गजेंद्र धुमाळे हे नाराज आहेत. गजेंद्र धुमाळे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपकडून वॉर्ड क्रमांक 200 मधून संदीप पानसांडे यांना तिकीट देण्यात आलंय. शिवडीमध्ये भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळते. वॉर्ड क्रमांक 205 मधून वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे निष्ठावंत हे नाराज आहेत. भाजपच्या जान्हवी राणे नाराज असून आज त्या अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार आहेत. तर जान्हवी राणे गेल्या 15 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होत्या. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना प्रभादेवीमध्ये उमेदवारी दिली. प्रभादेवीतल्या वॉर्ड क्रमांक 194 मध्ये निशिकांत शिंदे हे ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती ही निवडणूक लढवतील. तर शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे याच वॉर्डमध्ये युतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा वॉर्ड ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतिष्ठेचा केला जाण्याची चिन्ह आहेत. वॉर्ड क्रमांक 194 मधून मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण ठाकरे बंधूंच्या युतीत हा वॉर्ड ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यामुळे आता संतोष धुरी आणि मनसेचे कार्यकर्ते निशिकांत शिंदे यांच्यासाठी कशी मेहनत घेतात यावरती या वॉर्डाचा निकाल हा अवलंबून आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती झाल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील राजकीय नाट्य हे उफाळलेलं आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे हे जिल्हा प्रमुखांकडे पाठवलेले आहेत. तर उपशहर प्रमुख मनोज चौधरींनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे सेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदेंनी देखील पत्राद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती केलेली आहे की माझी हकालपट्टी करा. निष्ठावंतांसाठी शिवसेना राहिली नाही, पैसेवाल्यांसाठी उमेदवारी देण्यात आली अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. मला पक्षाकडून तशी संधी देण्याचं वचन देण्यात आलं होतं. तुला तुझा यावेळी योग्य तो मान सन्मान राखला जाईल. परंतु युती झाल्यामुळे कुठेतरी माझी निराशा होईल यात मला तिलमात्र शंका नाही. म्हणून मी आज माझ्या उपशहर प्रमुख या पदाचा राजीनामा आमचे पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे साहेब यांना पाठवला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.